3-4 40 फुटाचे कंटेनर भरून तारीफ आहे यांना 3-4. ह्या साईडला आहे ना कधी आपले माणसं नाही आले पाहिजे. मला भरायचं ये माल आहे बघा, दिसतंय का ये किंवा माल भरायचा पाहिजे. मला वाटलंच होतं इथं आहे ना कस्टम बिस्टमचेच काहीतरी लफडे असतील. ज्याची लायकी नाही ना ते पण तुम्हाला ॲटिट्यूड मध्ये बोलणार तिथं, माहिती आहे का. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आपली गाडी इथं मी इकडे येऊर रोड आहे नावाशिवाचा. तुम्ही सरळ गेलं ना तर ही ब्लू ओशनला जाते, जिथं मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेलं की व्ह्यू वगैरे किती भारी येतो असं तसं. मी आलो रवीची गाडी घेऊन, म्हणजे ड्रायव्हरची आपल्या. आता मग मॅपवर लोकेशन टाकलेलं तर इथं या कंपनीपाशी दाखवतो आतमधला रस्ता. मला सकाळी माहीत राहिलं असतं ना. हे लोक पण आत्ता आलेत 10 वाजता, म्हणजे 10च वाजलेत बघा, 10 वाजलेत. मग काय भाऊ यार, फुकट अडकलो ह्यांच्यासाठी मी येऊन सकाळी येऊन बसलो इथं. आणि काय करणार, इथलं लोकेशन नाही म्हण. हे लोकेशन आहे तिकडला खार पाटीलचा. आता परत मी जर पहिलंच सकाळी माहीत राहिलं असं त्या रोडनं आला असतो. फुकट लांब घुमून आलो आहे मी 10 किलोमीटर. आता जाऊ द्या, झालं गेलं. पण आता जायचं आपल्याला खार पाटीलला. पार्टीला लोकेशन पाठव म्हणलेलं. फोन लागायला लागला पण मेसेज जाईना यार, नेटवर्कच नाही त्याच्या आईला. काय करणार, 1-1 7:30 आपल्या नशिबातच पडलेली. तसं आज सकाळी मी मंदिरात भाई टिक्का बिक्का लावून बरोबर लिंबू मिरची बांधून आलो गाडीला. कालची जी हैराणी बघता ना भाऊ, मी पूर्ण पागल झालेलो. असं घरी जाऊन जेवण करायची कॅपॅसिटी नव्हती माझी भाई. लय दिवसानं खोललंय ना टायर, म्हणजे अंग सुस्त खाल्लेलं होतं म्हणून त्रास झाला. तरी बाई खोललो टायर, त्या गोष्टीचं मला शाबास मीच देतो यार. तुम्ही नाही म्हणणार मला माहिती आहे. चला तर मग भावानो, आता जाऊ खार पाटीलला. त्या जगायला अजून मेसेजच गेला नाही त्याला. गेला रे मेसेज. हां मेसेज गेला आहे, पण ते बघणार नाही. त्याला परत फोन लावून सांगावं लागेल, भाई भेज दिया. ए हे बी यार बंगाली आहे, दिमाग खराब करून टाकलाय यार. लवकर फोनच उचलत नाही. गेलं नाही तर जसं हुडकत आला तसं जाईल खार पाटीलला. बरं तेवढं तर सांगितलं खार पाटीलला आहे म्हणून. तिथं जाऊन मग आपण हे करायला येते. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती असल्या लोकांसाठी आहे ना माझ्या मनातून ती वाली तारीफ आहे भाऊ आपल्यासाठी. ती वाली मी आता तुम्हाला माहिती आहे, ती वाईट गोष्टी बोलू शकत नाही ब्लॉगमध्ये, पण ती वाली तारीफ आहे भाऊ यांच्यासाठी. ते भाऊ मनातून भरून 3-4 40 फुटाचे कंटेनर भरून तारीफ आहे यांना 3-4. जाऊ आता भाऊ, काय करावं. इथून निघालो. बाकऱ्यावाला किती घाई बघा. गाडी निघाली आहे, मी सिग्नल देऊन चालायला, तरी पण एक घुसायची गरज आहे काय हारणार. जाऊ दे भाऊ, होत आहे कधी भेटतात असे ना, सहन करावं लागतंय. मग बघा इथून आता निघालोय. एक ह्या गावाचा बायपास आहे, इथून बाहेर निघते. पण आपण गावातनंच आलेलो येता नाही. सकाळचा मोसम होता म्हणून कोण नव्हतं त्या टायमाला. इथून आता सरळ गेलो ना चौक लागते. चौकातून राईट मारलं आणि ते ब्लू ओशनसाठी जाते. लेफ्ट मारलं की खार पाटीलला जाते. कारण मग काय भावना, आता जाऊन आता बघू कसा काय सीन आहे. आजची युनिक पार्टी आहे, हे मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो तिथं पोचल्यानंतर. ठीक आहे, चला भावा. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. काटा किधर है? पावती उन्होंने ली है, पीला वाला ना. ये पार्किंग पावती है. कहाँ पे? सिलेंडर है? नहीं भाई, लोकल गाड़ी है, यहाँ पे कोई सिलेंडर नहीं है. एकदम फालतू खडतूस कंपनी भाऊ. इथं ड्रायव्हरच्या नावानं लुटामारी आहे फक्त. तर मला माहित नाही भाऊ, या वेअरहाऊसचा मालक हे सगळं घेत असेल का हे लोक आपल्या मनाने इथं लुटत असेल. पण भाऊ ह्या साईडला आहे ना कधी आपले माणसं नाही आले पाहिजे. मी खरंच सांगतो तुम्हाला जर इथलं भाडं आलं ना तर पार्टीच्या ऑन ड्रिंक्सवर त्यानं सगळं जर देत असेल तर घ्या.
मी तुम्हाला आता इथं काटा करून तुम्हाला समजवतो काय काय सीन आहे इथला. पहिले मी जरा काटा करून घेतो, थांबा. ते लुटामारी आहे, नुसतं लुटामारी. सगळे ड्रायव्हरच्या भोकांडीच घुसवायचं हे. तुम्हाला सांगतो, थांबा. आता वाजलेत 12. पार्टीवालं बोललेलं की गाडी तुझी तिथे गेल्यावरती 11 वाजता चालू. भाऊ 11 वाजता चालू होते जर तुमचा एजंट चांगला असला. पण इथं जो माणूस आहे ना, त्यानं सकाळपासून जे मला त्रास दिला आहे. हे समोरलं मैदान दिसतंय का, ते तेवढं भरून त्याची तारीफ भाऊ त्या टाईपची आपल्याकडं. एवढं सगळी तारीफ आहे त्याची. एवढा हलकट माणूस आहे. मला म्हणते तुम्हारे पास कोई आया की नाही. आता पार्किंगमध्ये काळ कुत्रा आलं नाही माझ्याकडे. मला म्हणते तभी आने का ना यार, तुमको बोलते तो रखा था. काहीच बोललं नाही मला. येऊन फक्त एवढंच म्हणलं, आओ तुम लोग एंट्री करो, काटा करो और आके पार्किंग में रुको, तुमको फोन आएगा, फोन करता हूँ मैं म्हणला. आणि पुन्हा आता म्हणते तुम्हारे पास कोई आया नाही आहे. वॉचमॅनला पाठवणार होता, वॉचमॅन सुद्धा आला नाही. एवढा हलकट आहे ना यार, शपथ बोलते भाऊ. या कंपनीमध्ये आपल्या माणसाला नाही परवडणार भाऊ भाडे. अजिबात नका येऊ. फालतूक कंपनी आहे, हर जागी लुटालुटी आहे. जर तुम्हाला यायचंच आहे तर मग तुम्ही भाऊ सगळं रिक्षानं पार्टीच्या अंगावर ढकलून या. कारण इथं जे सगळे चार्जेस लागतात ना, ते चार्जेस ऐकून तुमची हे होईल. पार्किंग चार्जेस किती राहायला पाहिजे भाऊ? 1 तास 2 तासाचे किती पार्किंग चार्ज राहायला पाहिजे? एक लय झालं 100, 150 रुपये लय झाले. या मोठ्या मोठ्या गाड्यावाला पण 150 रुपये भरपूर झाले. बघा हे किती थांबल्यात. त्या गाड्याचा वेगळा चार्ज आहे बरं का. आपली गाडी केवढी आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना. 60 आहे, LME मध्ये येते, म्हणजे मिनी छोट्या ट्रक मध्ये येते आपली गाडी. ह्या गाडीचा चार्ज त्यांनी 300 रुपये पार्किंग चार्जेस घेतले. 300 रुपये कुठल्या हिशोबाने लावले काय माहिती. जाऊ दे म्हणलं, 300 रुपये घेतलं तर घेतलं. सगळीकडं A to Z सगळीकडं मोठ्या गाडीचा काटा करायचा रेट किती. मोठ्या मोठ्या गाड्याचा अलग वेगळा रेट राहील. आपल्या गाड्याला काटा करायचा म्हणलं तर 8 नंबर जाने का 8 नंबर बुलाया पार्टीवाला. ह्याच्यात तर लई किडा आहे. याला तर कोपऱ्यात नेऊन मारवा. गाड़ी नहीं जाने देते. हाँ 2 मिनट. और तो बोले वॉचमैन को बोल दिया है कि भाई तुमको तुम्हारे पास बोला ही नहीं है. JK में जाने. भाई सिक्योरिटी से बात करो ना, ये छोड़ नहीं रहे. बोले बोला नहीं कोई हमको. 2898. हेलो. हाँ सर. हाँ सर 3198 बोल रहे तो गाड़ी नहीं है. हाँ 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 4162. हाँ कितने नंबर में? 8 नंबर में. भैया 8 नंबर है बोलता हूँ. सगळे चुत्याच भरले तिथं. सुपरवाइजर कंपनी का हाणू ना यार यांना. थोड़ा बोलिए, आप सही से नंबर बोलिए. गाड़ी नंबर बोलता है. अभी 8 नंबर कैसा जाने का है? 3898 किधर गाड़ी है? जान दे पीछे होएगा. ओ ये बता ना 8 नंबर का किधर काटा हो गया है ना? काटा हो गया. इधर से जाने का जो काटा किए थे आप, हाँ. काटा से थोड़ा सा आगे जाएंगे, सीधा राइट मारेंगे. काटा से जैसे आगे राइट मारने आगे अंदर में जाके. जाने का लास्ट गोडाउन 8 नंबर है. ठीक है. जाओ. ना मुन्यासाठी एक 7.5 असलेच भेटतात मला. भाई यार याला म्हणते तवाच हे चुते हे ना ऐकाय नाही माहिती आहे. नेट त्यानंच बरोबर म्हणलं 2898. तर हे काय ऐकले 3898. म्हणजे आयला हे हुडकायला लागले 3898. अरे आपल्या गाडीचा नंबर 2898. एक नंबरचं एड झालं आईला. याने येऊन पूर्ण पार्किंग हुडकलंय. पण नाही ह्यांच्याकडे सगळ्याकडे ते वॉकी टॉकी दिले, त्यामध्ये आवाज जरा वेगळाच येतो यार.
अजून भाई काम चालू आहे इथं. वेअरहाऊस मोठं करायला लागले भरपूर. डोंगर बिंगर फोडून पूर्ण नेचर उतार होता. जाताना तर लय खतरनाक वाटला होता मला. पहिलं डाऊट आलं. जाताना लय खतरनाक वाटला होता. जातानाचा मी शूट पूर्ण असं काढलंय. उतार आहे एकदम सगळं. मध्ये पार्किंग वेगळी केली. पहिलं एक इकड लावलं मला. पुन्हा नंतर मला वाटलं हेच पार्किंग असेल. कंटेनरच्या मागं नेऊन लावलो. त्याच्यानंतर भाई ते वॉचमॅन म्हणला की तिकडं पुढे जायचं आहे कुठं तर. सध्या तर लावलो तिथं पार्किंगमध्ये. मस्त जागा होती. मस्त व्ह्यू होता एकदम. 8 नंबर जाने का 8 नंबर टाटा हुआ है सुबह राइट में इधर एकदम लास्ट में ना. सगळे भाऊ UP बिहार भरलेला इथं. मराठी माणूस फक्त काट्यावर आहे. ते पण पैसे घ्यायसाठी काट्याचे. हा वेअरहाऊसिंगचं आहे सगळं आहे. म्हणजे धान्याचंच ले आहे. मोठे कंटेनर वगैरे आहेत. अरे माझं काय मटेरियल आहे मला काय कळाय ना बघू यार. आपल्याला मालावर भाडं भरायचं. इथं लावायचं. अरे हे मोठे मोठे गटले भरायचे आहेत. ते सुतळीचे गटले. तुम्हाला दाखवतो. दिसले फोरक्लिपवर दिसायला लागले. हे असे गट्टे भरायचे. कुठं लावायचे मामा? हो मामा आमची सुतळीचा पण आला इथं सगळा. वो जो बोरा है वही लोड करना है क्या? अरे आमच्या सुतळीचा असल्यावानी आहे यार पूर्ण. हे सुतळीचे गट्टे बनतात. हे सुतळीच्या गोण्या आणि सुतळी ते तशा टाईप मध्ये बनते बघा इथं. हे मोठे मोठे गटले दिसला जात आहे मोठे. हे भरायचं. मला भरायचे नुसते पूरा चिपका के लगाओ. गेलो. मला भरायचा ये माल आहे बघा. दिसते का हे माल भरायचा बाई. आता इथं कॅमेरा अलाउड आहे का नाही माहित नाही. पण तरी आपण काढायला लागला शूट. बाई वजन याला पूर्ण चिपकूनच लावायच्या मालाला आपल्याला. हे माल भरायचा सुतळी. हे माल आहे 5.5 टनापर्यंत. म्हणजे जेवढा माल बसेल तेवढा भरायचा आहे आपल्याला. तसं भाडं आहे. 5.5 टन माल आहे म्हणजे 6,000 भाडं भेटणार आहे. आदमी लोग घुसेगा कैसा? आदमी लोग चढेगा कैसा? लेकिन अभी सध्या तर आलो भाऊ. हे सुतळी भरायचं आहे यार. माल मला वाटलं वेगळंच काहीतरी असं. इथं जास्तच करून आहे ना हे माल असतात. राशन वगैरे येतं. मला वाटलं राशन भरायचं आहे. म्हणजे राशन नाही सुतळीचे गट्टे भरायचे. ते गाडी तर भरली. फुकट पडदाड व्हायला लावलंय. आता मला वापस काटा करून आलो फायनल. आता पेपर देते का नाही बघतो एकदा. काटापाती घेऊन जाऊन. पैसे तर भरपूर गेले भाऊ. माझ्याकडे नव्हते. मी बरं माझ्या नशीब इथं ATM होतं. त्या ATM मधून 2,000 निघले. 350 काट्याला भरायला 11,000 रुपये गेले. 1100 रुपये गेले त्याला. आणि पुन्हा गेटवर 300 रुपये पार्किंग. फुकट लुटालुटी धंदा आहे. चला आता मी कॅमेऱ्यात बी चार्जिंग नाही. तिथे जाऊन बघतो मी काय होते काय नाही. मला वाटलंच होतं हे 7:30 असंच करेल. नवीन पार्टीला पण फोन लावून बोललो. मला वाटलंच होतं इथं आहे ना कस्टम बिस्टमचेच काहीतरी लफडे असतील. भाऊ पार्टी म्हणाल की इथं कस्टमचा काय लफडा नाही. कस्टमचा लफडा आहे भाऊ. सगळीकडे कस्टमचा लफडा आहे. नावाशिवाय गाडी भरायचं म्हणलं. जोपर्यंत कस्टम पेपर क्लिअर राहत नाही तोपर्यंत तुम्ही येऊच नका गाडी भरायला. हेच आहे. हे म्हणतात वेअर हाऊसिंग आहे, हे आहे ते आहे.
ना मला यायच्या टायमाला म्हणलं कस्टमचा काय लफडा नाही, गाडी भरली की काटा करा आणि सोडून देईल म्हणलं. हे इथलं पण भडवं बोललं तर मला असंच, पण शिवी निघाली सॉरी भाऊ. माणूस वैतागला ना त्या तोंडात ना अपशब्द निघतातच निघतात. माझ्या मागं तर माझ्या वैयक्तिक तर मी लय वैतागलेला माणूस. मला अशी पनौती भेटतच राहते रोजचं आहे माझं हे, रोजचं. काय करणार यार, आता फुकट लटकावं लागेल. ते म्हणते 3 वाजेपर्यंत थांबा. आलं ना इथं आता वाजले 1:21 झाल्यात. आता त्याला लंच टाईम लागणार 1:30 ते 2-2:30 पर्यंत. आलं पुन्हा लटका 3 वाजेपर्यंत. 3ला इथून सुटा, जात 6 वाजले. 6 वाजता भिवंडीची ट्रॅफिक. या भाडव्याला थोडी माहिती आहे भिवंडीचे ट्रॅफिक का. चला जाऊ दे यार, आता काय बोलावं. असल्यावरच्या तर आपण फक्त सणच करू शकतो. आपली तकलीफ कशाला कुणाला काय माहीत पडणार. 4 वाजत आले भाऊ. गाडी 12ला भरलेली आपली आणि गेट पास आत्ता भेटलाय. आणि ते कशामुळं ते कारण सांगतो थोडा वेळ थांबा. जरा पहिले इथून बाहेर निघतो मी, मला सांग. निघालो यार भाऊ या 7:30 मधून एकदाच. लय बेकार आहे भाऊ. थार पाटीलची जागा आहे ना, इथं गाडी भरायला भाऊ लय टाइमपास आहे. तर भाडं पाहिजे मजबूत. मी तर लावणार आहे भाई चांगलं 7-7:30 पर्यंत भाडं घेणारच याच्याकडे. काय भाऊ सगळीकडे पैसे भरायचं हे करायचं. माझा मेन लफडा काय होता माहिती आहे का, गाडी 12ला भरली आणि पेपर माझा कस्टमचा नाही असं तसं म्हणून मला बोलवून घेतलेलं. भरली गाडी भरल्यानंतर पुन्हा नंतर तुमचं हेच नाही म्हणायला लागले, तेच नाही म्हणायला लागले. लफडेवाले कामाला लावून ठेवले ना सगळे यार यांनी. नाही यार, नेक्स्ट टाइम आपण आले तर सीधा फिक्स भाडं बोलून यायचं की टायमाला भाई परवडलं नाही मला म्हणून. दिमाग खराब. अरे मेन लफडा काय झालं, माझा पेपर रेडी झाला ना त्या टायमालाच त्याला जेवायला जायचं होतं. तर 1:30 ते 2चा लंच टाईम असते. पकडा 1:30 ते 2 किंवा 1 ते 2चा पकडा. गाडी 12 वाजता भरली. माझे पेपर आले 12:45ला. 12:45 वाजता पेपर आले. त्या टायमाला याने 1ला लंचला गेलेलं. आता 4 वाजले अजून आलं नव्हतं ते एजंट पक्का भाऊ. काय बोलायचं ना, माझ्या तोंडातनं 2-3 वेळा शिव्या पण निघाल्या त्यासाठी. माझ्या जागेवरती एखादं दुसरं राहिलं असतं ना, शपथ त्याला वाकडं फिकडं बोलून आला असतं. आपला स्वभाव तसा नाही वाकडं बोलायचं. आपण सगळ्याला प्रेमात मारणारे माणसं. अरे त्या लई येडे सर्किट दिमागाचे माणसं राहतात. काय जागे आहे ना भेटतं. जाऊ दे आता, झालं गेलं. बाकीची गोष्ट पुन्हा जर आलो तर सांगायची. या कंपनीत नुसती लुटामारी आहे भाई, काही नाही. या कंपनीमध्ये नाही इकडं तिकडं नुसतं पैसे भराभरीचेच काम आहेत. आणि यार आपल्या गाडीची लायकी केवढी, काय पैसे मागायला लागले तिने. 350 रुपये 400 रुपये कुठं काट्याचे पैसे असते. पर टन चाय पाणी किती, 135 रुपये पर टन. चहा पाणी होती की हमाली होती ते आता माहित नाही, पण आपल्याला वाटतं बहुतेक चाय पाणी. आता ड्रायव्हर कडून पैसे घ्यायचं म्हटलं तर तीच गोष्ट होती ना. पण आपण लयत लय झालं पैसे 50-100 पर्यंत आपल्या खिशातून घालू शकतो. कुठे 130 रुपये पर टन. आता आपल्या गाडीमध्ये माल आहे 5-5.5 टन. 5.5 टनाला म्हणलं तर किती गेले होय. म्हणलं आपण सगळं पार्टीला लावलंय भाई. एक पैसे आपल्या खिशातून नाही घातले. पार्टीला सगळे पैसे लावलेले आहेत. आणि आपल्याला सगळे समोरून भेटणार आहेत पैसे जिथं खाली करायचं आहे भाई. जेवण वगैरे सगळे जर इथं यायचं बी असलं तुम्हाला हे सगळं ऐकतं तर जेवण वगैरे करून बाहेरूनच यायचं, नाही तर हॉटेलमध्ये बाहेर करायचं. एकदा गाडी तुमची आतमध्ये गेली तुम्हाला उपाशी मारावं लागेल. फक्त पाणी भेटेल तिथं, बाकी काय नाही. आणि कोण कुणाला नीट बोलणार नाही तिथं. सगळे एकमेकाला वाकड्या तिकड्यात बोलणारे माणसं आहेत. मला अजूनपर्यंत फक्त काट्यावरला माणूस सोडून बाकी कोणीच प्रेमात बोललेलं नाही तिथं.
काही छोट्या छोट्या गोष्टीला पण तिथं म्हणजे ज्याची लायकी नाही ना ते पण तुम्हाला ॲटिट्यूड मध्ये बोलणार तिथं, माहिती आहे का? अशा लोकांना आम्ही फक्त बाहेर दाखवू शकतो हो. आतमध्ये एकदा फसलो म्हणून आपण प्रेमात काढावं. पहिलं कसं आहे, फसलेल्या जागी वाकडे तिकडे बोलून यायचं नाही, प्रेमात निघायचं. एकदा का बाहेर पडलो मग पुन्हा कार्यक्रम मोठा वाजवायचा असतो. तर चला भावना, आता इथून गाडी तर भरलोय, आता बघू भिवंडीत फटे जाम लागणार आहे भाई. 4 वाजतात, इथं 4 वाजल्यात म्हणल्यावर आपल्याला जायला 6-6:30 वाजणार. एक तर प्लस शनिवार आहे आज, आणि शनिवारची तर ट्रॅफिक माहितीच आहे तुम्हाला. आणि ते प्लस वरून घोडबंदरचा रोडचं काम चालू आहे म्हणून मोठ्या गाड्या बी सगळ्या इकडंच. आज बहुतेक माझी गाडी तिथं खाली व्हायला लागू शकणार नाही असं वाटतंय मला. तर आता बघू काय होईल काय नाही. चला भावना तिथं जाऊन भेटतो मी तुम्हाला. भाई आत्ताचे वाजल्यात 8:20 बाकी आहे. ट्रॅफिक आहे ना मानकोलीला एवढा. भाई मी तवा निघाला ना, तवापासून पूर्ण ट्रॅफिक मध्ये लटकत आला. पहिले आलो तर शेळफाटा जाम, नाही शेळफाटाच्या अलीकडे ते पाईपलाईन जाम, पाईपलाईनच्या नंतर शेळफाटा जाम, शेळफाटाच्या नंतर खारेगाव, खारेगावचं फटे जाम. डायरेक्ट घाट उतरल्यात जाम तिथला. तर तरी सर्व्हिस रोड मारून जरा पुढं आलो तर तिथून गाड्या पास व्हायला जाम. पुन्हा नंतरून ते खारेगाव टोल नाकाचं ब्रिज क्रॉस केलो तिथून आणि परत पुढं आलो कपिल पाटलाच्या घरापाशी घुसायसाठी. म्हणजे कपिल पाटील यांच्या घरापाशी घुसायचा, म्हणजे ब्रिजच्या ब्रिजचं रोडचं काम चालू आहे, ते रोडचं काम चालू आहे. तर तिथं मध्ये येण्यासाठी जाम. मग काय भाऊ, आता लास्ट आलो म्हटलं इथलं तर मोकळं राहील. हे बी आपल्याशी इकडे जाम. आता इथं मी झालं 1 पाऊण तास झालं मला इथं. परत माणसं तर गेले, आता ते लोक म्हणले उद्या खाली करणार. आज तर माणसं कोण पण नाही. आता याच्यात काय झालं, पण होती लागली, कोणामुळे लागली आता मी नाव घेतो, कोणामुळे लागली. पण भावानो, आजचा ब्लॉग इथं समाप्त. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला भरपूर कामं आहेत, तर टायर वगैरे सगळं टाकायचे आहेत. तर मी माझा ब्लॉग इथंच समाप्त करतो. नमस्कार.